एक दिवस माहेरी राहून मी निघाले माझ्या आजोळी जाण्यासाठी। लग्नानंतर आईसोबत हा माझा पहिलाच प्रवास होता आणि पिल्लूही सोबत होता। 1 तासाचा प्रवास करून आम्ही पोहोचलो मामाच्या घरी। मामाच्या घरचं हे देवघर खूप आवडतं। मामी खूप छान पद्धतीने पूजा करतात। मामाच्या घरचा असा दिवाळीचा फराळ पाहून मला लहानपणीची आठवण झाली। लहानपणीपासून मामी ह्या भरपूर प्रमाणात फराळाचं बनवून ठेवतात। लग्नापूर्वी जेवढ्या क्वांटिटीमध्ये फराळ बनवला जायचा तेवढाच अजूनही बनवला जातो। लग्नापूर्वी तर दिवाळीच्या संपूर्ण सुट्ट्या या आमच्या मामाच्या गावीच जायच्या। मामाच्या घरीच माझा एक मावस भाऊ आलेला होता। त्याला ओवाळण्यासाठी ताट बनवून घेतलं। आमच्या भागामध्ये खरदोडा, विड्याची पानं व सुपारी देऊन ओवाळलं जातं। दिवसभर मामाच्या घरी राहून दुसऱ्या दिवशी मी माझ्या ताईच्या घरी आले। काही दिवसापूर्वी ताई काशीला गेली होती व त्याची पूजा करायची होती, तोच आज कार्यक्रम होता। पूजा झाल्यानंतर लगेचच जेवण वगैरे केलं व मी माझ्या सासरी जाण्यासाठी निघाले। चला तर मग व्हिडिओला इथेच एंड करते। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।